राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे। एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची संवाद यात्रा सुरू आहे, तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचं देखील आंदोलन सुरू आहे। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भातील विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली। आमची भूमिका सहकार्याची राहील, आरक्षणावर आम्ही भूमिका मांडू, आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। आमची भूमिका सहकार्याची राहील, आरक्षणावर आम्ही भूमिका मांडू, आरक्षणाचं धोरण बदलला पाहिजे, आरक्षण मर्यादा वाढवण्यास आमचा पाठिंबा असेल, सीएम सोबत बैठकीत प्रश्न सुटतील, बैठक अद्याप ठरली नाही, मी फक्त सुचवतोय जरांगेंना भुजबळांना बैठकीला बोलवावं असं शरद पवार यांनी म्हटलंय। पुढे बोलताना ते म्हणाले की वादापेक्षा प्रश्न सोडवणं महत्त्वाचं, दोन समाजात कटुता न येण्यासाठी पाऊल टाकावीत, 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्राला आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे। यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा आणि मत मागण्याचा अधिकार आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे।